नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की अर्जुनने आता मधुभाऊंना इकडे एका हरीशच्या केसमधून तर निर्दोष सोडवलेलं असतं। त्यामुळे प्रियाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की जर अर्जुनने मधुभाऊंना विलासच्या केसमधून सुद्धा निर्दोष सोडवलं तर जितकी साक्षी अडकेल तितकीच मी सुद्धा अडकेन, कारण जरी खून साक्षीने केला असला तरी तो खून मी पाहिला आहे असं मी सांगितलं आहे, म्हणजेच मी खोटं बोलले हे होईल आणि मग मला सुद्धा कोर्ट शिक्षा करेल आणि त्या साक्षीला वाचवण्यासाठी तिचा तो बाप टोपलीने पैसे होतील, पण माझ्याकडे तसं कोणीही नाही आहे। तर दुसरीकडे आता अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सोडवलेलं असतं आणि त्यामुळे सायली ही खूप जास्त खुश झालेली असते, ते खूप आनंदी झालेली असते। तर आता अर्जुन हा तिला म्हणत असतो, मिसेस सायली, अजून हे तर काहीच नाही, अजून तर आता मधुभाऊंना मला विलास मर्डर केसमधून सुद्धा निर्दोष सोडवायचं आहे। एकदा की मी त्यांना त्या केसमधून सुद्धा मोकळं केलं ना की मग झालं माझ्या मनासारखं सगळं, त्यावर लगेचच तसंच होईल सगळं, काळजी तुम्ही काहीच करू नका, त्यावर अर्जुन म्हणत असतो। आणि त्याशिवाय आपण लग्नसुद्धा त्याच बोलीवरती केलं होतं की मी मधुभाऊंना सोडवेन म्हणून। आता अर्थात जरी लग्न जरी आपण पुन्हा खरोखर केलेलं असलं तरी मधुभाऊंना सोडवणं हे मी तुला प्रॉमिस केलेलं आहे आणि त्यामुळे मी माझं प्रॉमिस पूर्ण करीनच। सायली आणि अर्जुन दोघंजण रात्रीचे गप्पा वगैरे मारतात आणि झोपून घेतात। दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुन हा ऑफिसला जायला निघालेला असतो। सायलीने त्याला कॉफी, टिफिन, ब्रेकफास्ट सगळं काही व्यवस्थित करून दिलेलं असतं आणि त्यानंतर आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर बरं ऐका, आज मी जरा मार्केटमध्ये जाणार आहे, म्हणजे काय आहे ना, घरातल्या जरा ग्रोसरीज संपलेल्या आहेत आणि त्याचबरोबर भाजीपालासुद्धा मला घ्यायचा आहे, सो मी जरा मार्केटमध्ये जाऊनच येते। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मग तुम्हाला जाण्याची काय गरज आहे, विमलला सांगा। त्यावर सायली म्हणते, अहो बिचारे विमलताई किती काम करतात आणि दिवसभर घरात करतात आणि नंतर जर दुपारीसुद्धा त्यांना काम लावलं तर दमतील बिचाऱ्या, त्यापेक्षा मी फ्री असेन दुपारच्या वेळी मग मीच जाऊन घेऊन येईन आणि त्याहून महत्त्वाचं मी माझ्या नेहमीच्या मार्केटमध्ये जाणार आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे आपण मागे गेलेलो तिकडे? त्यावर सायली म्हणते, हो। त्यावर अर्जुन म्हणतो, बापरे, तिकडे तर विमलताईला पाठवूच नका, बिचारी विमल हरवून जाईल तिकडे त्या मार्केटमध्ये। सायली म्हणते, असं काही नसतं, तुम्ही पहिल्यांदा गेला होतात ना म्हणून तुम्हाला एवढं वाटलं, बायकांना सवय असते बाजाराची। आता ते दोघंजण गप्पा वगैरे मारतात। त्यानंतर आता सायली हे अर्जुनला सांगते, बरं आता तुम्ही निघा, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय। मग काय अर्जुन हा लगेचच ऑफिसला हा निघून गेलेला असतो। त्याबरोबर आता लगेच सायली ही तिच्या घरातल्या कामांना अटप करायला सुरुवात करते। सायलीने कुकर लावलेला असतो, डाळ शिजवून घेतलेली असते, कणिक मळून ठेवलेलं असतं, त्याचबरोबर भाजीची सगळी तयारीसुद्धा करून तिची झालेली असते। आणि मग आता लगेचच ती विमलला सांगत असते, विमलताई स्वयंपाकाची सगळी तयारी झालेली आहे, म्हणजे भात कुकरला लावून झाला आहे, डाळ शिजवून ठेवली आहे, कणिक मळून ठेवलं आहे, भाजीची सगळी तयारी फोडणी वगैरे सकट करून ठेवलेली आहे। आता मी सगळं व्यवस्थित करते, डाळीला फोडणी घालते, भाजीलासुद्धा फोडणी घालते, फक्त पोळ्या तेवढ्या बनवायच्या ठेवते, त्या तुम्ही आयत्या वेळी गरम गरम सगळ्यांना बनवून वाढा, म्हणजे कसं सगळ्यांना बरं वाटेल। त्यावर लगेचच विमल म्हणते, हो ताई चालेल। मग सायली ही मार्केटमध्ये निघून गेलेली असते। आता निघताना सायलीने अर्जुनला फोन केलेला असतो, पण अर्जुन हा फोन उचलत नाही। आता सायलीला एक बाई म्हणते, ताई मला जरा या गाडीचा दरवाजा उघडून द्याल का, दरवाजा उघडत नाहीये। सायली होकार देते आणि त्या गाडीचं दार उघडायला येते। इतक्यात मागून दुसरी बाई येते आणि सायलीला थेट गाडीमध्ये धक्का मारते आणि गाडीचा दरवाजा बंद करते, गाडी स्टार्ट होते आणि पुढे निघून जाते। आता हे सगळं खरं तर प्रियाने केलेलं असतं। आता ते गुंड लगेचच सायलीचं किडनॅपिंग करून झाल्याबरोबर प्रियाला कॉल करून ही गोष्ट सांगतात। प्रिया गुंडांना म्हणत असते की केलं, शाब्बास, तुम्हाला तिथे आसपास कोणी बघितलं नाही ना, कोणी लोक नव्हती ना तिथे? त्यावर ते गुंड सांगतात की नाही, कोणी नव्हतं। त्यावर प्रिया त्यांना सांगते की आता मी जो पत्ता पाठवलाय त्या सायलीला तिथे घेऊन जा। त्यानंतर आता इकडे अर्जुन बघतो की त्याच्या फोनवरती सायलीचा मिस्ड कॉल आला होता। अर्जुन लगेचच सायलीला बघितल्यावर कॉल करतो, पण आता सायली कॉल पिकअप करत नाही। अर्जुनला वाटतं की मला म्हणाल्या होत्या मार्केटमध्ये जाणार आहे, कदाचित मार्केटमध्ये गेल्या असतील, हातात वजन वगैरे असेल किंवा भाजीपाला घेत असतील म्हणून कॉल पिकअप केला नसेल।
असू देत, मी पुन्हा नंतर थोड्या वेळाने ट्राय करतो, किंवा मग त्यांनी जर बघितला तर त्याच करतील. इतक्यात आता अर्जुनला चैतन्य सांगतो, अर्जुन आज आपली मेहता केसची हिअरिंग आहे, लक्षात आहे ना तुझ्या? अर्जुन म्हणतो हो हो आहे ना. त्यावर लगेचच चैतन्य म्हणतो चल मग आपल्याला निघायला हवं, 3:30 वाजता कोर्टात आपली तारीख आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो हो निघूया. आणि मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघंही 3:30च्या हिअरिंगसाठी निघून गेलेले असतात. आता दोघंही तिकडनं गेलेले असतात. कामं वगैरे संपवून अर्जुन हा घरी यायला निघालेला असतो. पण आता या सगळ्या गोंधळामध्ये तो ही गोष्ट विसरलेला असतो की सायलीने ना मला फोन केला ना माझा फोन उचलला. आता अर्जुन घरी आलेला असतो आणि घरी आल्याच्या नंतर विमल त्याला सांगत असते की अर्जुन दादा, अहो सायली वहिनी अजून घरी आलेल्या नाही आहेत, तुमच्याबरोबर येतील असं वाटलं होतं पण त्या अजूनही आलेले नाही आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो काय, मी फोन करून बघतो. अर्जुन सायलीला कॉल करतो पण सायलीचा फोनही लागत नसतो. आता मात्र अर्जुनला काळजी वाटायला लागते, टेन्शन येतं. तर इथे हे सगळं बघून प्रियाला मात्र प्रचंड आनंद होत असतो, कारण या सगळ्या गोष्टीच्या मागे प्रियाचाच हात असतो. आता प्रिया म्हणत असते अर्जुन, आता तू कसा मधुभावना सोडवतोस ना ते मी सुद्धा बघते. खूप मोठ्या तोऱ्यात सांगितलं होतंस ना त्या दिवशी मला की मधुभावना तू निर्दोष सोडवणार म्हणून, मला तरी बघू देत आता तू कसा मधुभावना निर्दोष सोडवतोस ते. त्यानंतर आता प्रिया विचार करते की चल चल आता मला सुद्धा डोळ्यातून अश्रू गाळण्याचं का होईना खोटं खोटं पण नाटक करावंच लागेल. आणि मग ती मुद्दामून आपल्या डोळ्यातून पाणी काढते आणि म्हणते की ऐक, कधी येईल माझी सायली घरी, काय झालं असेल, रस्त्यात तिला काही लागलं वगैरे तर नसेल ना, बरी तर असेल ना, तिचा अपघात वगैरे तर झाला नसेल ना, किंवा कोणी तिला काही त्रास दिला नसेल ना, कुठे गेली असेल बिचारी. देवा, माझ्या सायलीच्या बाबतीत हे सगळं काय करतोयस? माझ्या मैत्रिणीला लवकरात लवकर सुखरूप घरी परत पाठव देवा, तिच्या पाठीशी उभा राहा देवा, तिला लवकर बरं वाटू देत देवा, ती घरी येऊ देत, जिथे कुठे असेल तिथून घरी येऊ देत. आता इथे प्रियाला तर माहिती असतं की सायलीला किडनॅप मीच करून ठेवलं आहे, त्यामुळे जोवर माझी इच्छा होत नाही तोवर काही सायली घरी येत नाही. आता इथे पूर्णाजी लगेचच प्रियाला म्हणतात, तन्वी उगाच असं अशुभ बोलू नको, काही झालं नसेल तिला. अर्जुन, तू तिच्या मैत्रिणींना वगैरे किंवा तिच्या माहेरी फोन करून विचार. तर अर्जुन आता सगळ्यांनाच काही न सांगता पटकन घरातनं निघतो आणि तो महिपतच्या बंगल्यावर येतो. आता महिपतला तो म्हणत असतो, हे बघ शिखरे, मला माहिती आहे माझ्या बायकोच्या मागे ही किडनॅप होण्यामागे तुझाच हात होता आणि आत्ताही किडनॅप होण्यामागे तुझाच हात असणार आहे. माझी बायको कुठं आहे हे बरा बोलाने मला सांगून टाक, उगाचच्या उगाच मला काहीतरी बरं वाईट करायला लावू नकोस, सांग माझी बायको कुठे आहे ते. त्यावर आता महिपत म्हणतो, हे बघा अर्जुन साहेब, आपल्याला काही गरज नाही तुमच्या बायकोला किडनॅप करण्याची, यातलं काय पण आपल्याला माहीत नाही आहे, समजलं ना? चला निघायचं, हे एका खानदानी माणसाचं घर आहे, उगाचच्या उगाच कुणी बी उठायचं सुटायचं आणि इथं यायचं असं काही इथं लिहून ठेवलेलं नाही आहे. निघा. वॉचमननी तुम्हाला आतच कसं सोडलं? सिक्युरिटी अशी साक्षी सिक्युरिटीला हाक मारते. सिक्युरिटी येते आणि अर्जुनला बंगल्याच्या बाहेर काढते. अर्जुन बंगल्याच्या बाहेरून ओरडतो, जर माझ्या बायकोला किडनॅप करण्यामागे तुझा हात असेल असं मला कळलं ना महिपत, तर याद राख तुझं काय करेन ते मी. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा तिकडनं निघालेला असतो. अर्जुन खूप जास्त टेन्शनमध्ये असतो, त्याला कळत नसतं की मी आता काय करू, सायलीला कुठे शोधू, कसं शोधू. त्याबरोबर आता चैतन्य हा अर्जुनकडे आलेला असतो आणि तो आता अर्जुनला समजावून सांगतो की हे बघ अर्जुन, ही परिस्थिती आता आपल्याला ओव्हर पॅनिक करण्याची नाही, तर ही परिस्थिती आता आपण धीराने लढण्याची आहे. सध्या आपण गोंधळ नको घालायला, शांतपणे आपण विचार करूया की सायली वहिनी कुठे जाऊ शकतात किंवा त्यांना कोणी किडनॅप केलं तर त्यांना कोणी कुठे ठेवू शकतं. हां, काळजी करू नको, सायली वहिनी सापडतील. अरे कुसुमताई, आपण कुसुमताईंना विचारलंच नाही, कदाचित कुसुमताईंच्याकडे सायली गेल्या असतील, वहिनी गेल्या असतील आणि त्यांचा फोन बंद झाला असेल, बॅटरी डेड झाली असेल. तर आता इथे सायली ही बिचारी खूप रडत असते, तिला त्या गुंडांनी एका गोडाऊनवरती आणलेलं असतं आणि ठेवलेलं असतं. सायलीचं तोंड ते लोक ज्यावेळेस उघडतात, डोळ्यावरची पट्टी करतात, त्यावेळेस सायली ही त्यांना म्हणत असते, का आणलं आहे तुम्ही मला इथे, प्लीज सोडून द्या मला, प्लीज नका ना मला इथे डांबून ठेवू, काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून. त्याबरोबर लगेचच त्यातला एक गुंड म्हणतो, पैसा मिळणार आहे तुम्हाला इथं डांबून, समजलं? आणि आवाज बंद कर, उगाचच्या उगाच काका कुकू करू नकोस, जास्त आरडाओरडा केलास तर जे तोंड सोडलंय ना ते पुन्हा तसंच बांधून ठेवू. त्याबरोबर लगेचच सायली ही गप्प बसते. इतक्यात पुन्हा तिथे एक दुसरा माणूस येतो आणि म्हणत असतो, अरे हिला कशाला सोडली, बांधून ठेवा हिला. त्याबरोबर लगेचच ते लोक पुन्हा एकदा सायलीला बांधतात. आता मात्र सायलीला अर्जुनची खूप जास्त आठवण यायला लागलेली असते आणि आता ती मनातल्या मनात अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर प्लीज तुम्ही लवकर माझ्याकडे या, जितक्या लवकर तुम्ही माझ्याकडे याल तितक्या लवकर तुम्ही मला इथून बाहेर काढाल, मला खात्री आहे. तर आता दुसरीकडे इथे अर्जुन हा घरी आलेला असतो आणि आता अर्जुन सांगत असतो की सायलीचा कुठेही काही पत्ता लागलेला नाही आहे, मला खूप काळजी वाटते. आता अर्जुन हा
इथे कुसुमताईला कॉल करतो, पण कुसुमताईसुद्धा फोन उचलत नसते. अर्जुनला वाटतं कदाचित सायली कुसुमताईच्याच घरी असेल आणि काहीतरी एमर्जन्सी असेल म्हणून ते दोघेही फोन उचलत नसतील. मग आता लगेचच त्या ठिकाणी अर्जुन कुसुमताईच्या घरी आलेला असतो. आता घरी येऊन बघतो तर काय, कुसुमताईचं दरवाजाला कुलूप असतं. अर्जुन तिथे शेजारच्या बाईला विचारतो, त्यावर ती सांगते की अहो अर्जुन दादा, कुसुम तर बाजारात गेली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो फोन उचलत नाही आहेत त्यावर आता ती बाई सांगते कदाचित फोन घरीच विसरून गेली असेल ती. मग आता मात्र अर्जुन त्या बाईलाच विचारतो सायली आली आहे का इकडे. त्यावर लगेचच ती बाई सांगते की नाही, सायलीताई तर नाही आल्या. आता मात्र असं म्हटल्यावर अर्जुनला आणखीन जास्त टेन्शन येतं की सायली नेमकी गेली तरी कुठे. तर आता इकडे ते गुंड हे सायलीच्या जवळ बसून दारू वगैरे पीत बसलेले असतात. सायलीला खूप त्या गोष्टींचा त्रास होत असतो, तिला मळमळत असतं, कारण तिला त्या दारूचा सिगारेटचा वास सहन होत नसतो. पण ते गुंड हे त्या सगळ्या गोष्टी तिथे करत बसलेले असतात. आता इथे सायलीला खूप जास्त त्रास व्हायला लागतो, तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि आता ती हतबल होऊन अर्जुनची वाट बघत असते. दोन्ही डोळ्यात तिच्या प्राण आलेले असतात आणि ती अर्जुनची वाट पाहतच असते. तर दुसरीकडे आता मात्र इथे अर्जुनला काही कळत नसतं की आपण काय करावं आणि काय नाही. अर्जुनची सायलीसाठी खूप जास्त घालमेल सुरू झालेली असते, त्याला काही सुचत नसतं आणि हे सगळं बघून प्रियाला मात्र खूप जास्त आनंद होत असतो. तिला जे हवं असतं ते मिळत असतं. म्हणजेच अर्जुनची आश्रम केसकडून जे काही सगळी बुद्धी चालू आहे, जे काही त्याचं लक्ष आहे ते सगळं विचलित व्हावं आणि त्याचं लक्ष सगळं दुसरीकडे जावं, हे सगळं तिने ठरवलेलं असतं आणि ते अगदी तिच्या प्लॅनप्रमाणे सगळं घडतसुद्धा गेलेलं असतं. मग इतक्यात आता तिला ते गुंड कॉल करतात आणि विचारतात की मॅडम आता या मुलीचं पुढे काय करायचं. त्यावर प्रिया आता त्यांना सांगत असते की तिला जास्त काळ पनवेलमध्ये ठेवणं खूप धोकादायक आहे. तिला पनवेल बाहेर त्या महिपत शिखरेचं एक गोडाऊन आहे, तिकडे घेऊन जा. आता लगेचच इथे ती विचारायला लागतात लोक की महिपत शिखरेचं गोडाऊन कुठं आहे. त्याबरोबर ती म्हणत असते मी तुम्हाला लोकेशन पाठवते, त्या लोकेशनवरती जा, तिथेच आहे ते गोडाऊन. आणि मग प्रिया त्यांना लोकेशन पाठवते. आता अर्जुनने प्रियाचं सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं आणि मग आता अर्जुन हा चैतन्यकडे आलेला असतो आणि तो आता चैतन्याला म्हणतो चैतन्य चल आपल्याला ताबडतोब निघायचं आहे. चैतन्य विचारतो अर्जुन कुठे जातोय आपण. अर्जुन सांगतो सायली वहिनीला शोधायला. त्याबरोबर आता लगेचच चैतन्य म्हणतो अरे एक मिनटं अर्जुन, आता आपण सगळं शोधून आलोय, आता आपण कुठे जाणार आहोत ते तरी पहिलं सांग. मग आता अर्जुन चैतन्याला सगळी काही गोष्ट सांगायला लागतो की मी आत्ताच तन्वीला फोनवरती बोलताना ऐकलं होतं, ती कुणाला तरी लोकांना सांगत होती की त्या मुलीला इथं ठेवणं आता आपल्यासाठी धोकादायक आहे, त्यामुळे तुम्ही तिला महिपतच्या गोडाऊनवरती शिफ्ट करा. महिपतच्या गोडाऊनवर असा प्रश्न आता चैतन्याला पडतो. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन रिलॅक्स हो, महिपतच्या गोडाऊनवर म्हणजे नेमकं कुठल्या गोडाऊनवर जाणार आहोत आपण, आपल्याला त्याचे सगळे गोडाऊन्स थोडी माहिती आहेत, मग त्याबरोबर आपल्याला विचार करावा लागेल असं चैतन्य म्हणतो. त्यावर अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे त्याच्या कुठल्या गोडाऊनवर आपल्याला जायला लागेल, ते शहराबाहेर त्याची कुठली गोडाऊन्स आहेत हे आपल्याला शोधावं लागेल. मग लगेचच आता अर्जुनने चैतन्याला कामाला लावलेलं असतं. चैतन्य हा आता महिपतची शहराबाहेरची जी गोडाऊन्स आहेत ती कुठं कुठं आहेत ते शोधून काढतो आणि त्याला आता महिपतची शहराबाहेर 3 गोडाऊन आहेत असं कळतं. मग आता अर्जुन हा महिपतच्या गोडाऊनवरती शोध घ्यायला निघालेला असतो. तर आता इकडे लगेचच त्याला प्रताप म्हणत असतो अर्जुन अरे एवढ्या रात्रीचा आता तू कुठे निघालायस. अर्जुन म्हणतो सायलीला शोधायला. कल्पना म्हणते अर्जुन अरे तू दिवसभर बाहेरून फिरून आलेला आहेस, तुला ती मुलगी कुठेही सापडलेली नाही आहे, आता तू कुठे जाशील पुन्हा तिला शोधायला. अर्जुन म्हणत असतो मामा काही झालं तरी मी हातावर हात ठेवून बसू शकत नाही, जोवर मला सायली सापडणार नाही तोवर माझ्या जीवाची घालमेल थांबणार नाही. आता इथे अर्जुनला पोलीस कंप्लेंट करायची असते, पण जोपर्यंत 24 तास उलटून जाणार नाही तोवर पोलीसही तक्रार नोंदवून घेणार नाही आणि सायलीचे शोध सुरू करणार नाही, ही गोष्ट अर्जुनला माहीत असते आणि त्यामुळेच अर्जुन हा एकटाच सायलीला शोधत असतो. मग आता लगेचच इकडे प्रताप म्हणतो अर्जुन तू एकटा जाऊ नकोस, मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. अर्जुन म्हणतो नाही डॅड नको, तुम्ही माझ्याबरोबर नका येऊ, तुम्ही घरीच थांबा, घरी सगळ्यांची काळजी घ्या, घर सांभाळा. त्याबरोबर लगेचच इकडे चैतन्य त्या ठिकाणी येतो आणि चैतन्य प्रतापला सांगत असतो काका तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी जातोय अर्जुन बरोबर, मी त्याला एकही क्षण स्वतःपासून दूर करू देणार नाहीये. आणि मग आता चैतन्य आणि अर्जुन दोघंजण निघालेले असतात. आता इकडे महिपतचे जे 3 गोडाऊन असतात त्याच्यापैकी 2 गोडाऊनवरती अर्जुन आणि चैतन्य दोघंही जाऊन आलेले असतात, पण त्या दोन्ही गोडाऊनना कुलूप असतात आणि तिथे सायलीच काय अगदी एखादी मुंगीसुद्धा नसते. मग आता 3रं आणि शेवटचं गोडाऊन असतं. अर्जुन म्हणत असतो चैतन्य इथे तरी मिसेस सायली असतील ना. त्यावर चैतन्याला आता अर्जुन सांगत असतो की हो इथे असतील, तू काळजी करू नकोस, आपण जाऊया.
तर आता दुसरीकडे सायली हिला बांधून ठेवलेलं असतं. तिला आता अर्जुनची आठवण येत असते आणि सायली आता त्या गुंडांना सांगत असते की मला सोडा इथून, मला सोडा प्लीज. आता ती त्यांना हातापाया करून विनवण्या करत असते, पण ते गुंड काही तिचं ऐकत नाही. ते दारू पितात आणि तिथेच मस्त पत्ते खेळत बसलेले असतात. तर इकडे आता अर्जुन हा महिपतच्या 3ऱ्या शहराबाहेरच्या गोडाऊनवरती पोहोचलेला असतो. आता तिथे पोहोचल्यावर त्याला गोडाऊनचा दरवाजा बंदच दिसतो. अर्जुन जरा पुढे जाऊन बघतो तर त्याला आतमध्ये लाईट थोडासा चालू दिसतो. अर्जुन म्हणतो इथे नक्कीच कोणीतरी असणार. मग आता अर्जुन हा पूर्ण गोडाऊनला एक फेर मारतो आणि फेरी मारल्याच्या नंतर त्याला लक्षात येतं की मागच्या बाजूला एक फुटलेली खिडकी आहे. मग अर्जुन हा ती जी फुटलेली खिडकी असते त्याच्या काचेमधून हात घालून आता तो कडी काढतो त्या खिडकीची आणि मग अर्जुन आणि चैतन्य दोघंही जण खिडकीच्या माध्यमातून आतमध्ये जात असतात. आता अर्जुन चैतन्याला सांगतो अगदी हळू ये, खिडकीचा आवाज होणार नाही याची काळजी घे. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो हो, पण अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी आपण दोघांनी एकत्र राहायचं. आता अर्जुन चैतन्याला सांगतो की हे बघ चैतन्य, तू एक काम कर, तू मागच्या बाजूने ये आणि मी पुढच्या बाजूने. त्याबरोबर चैतन्य म्हणतो हो चालेल. आणि मग आता ते दोघंही गोडाऊनच्या आतमध्ये घुसलेले असतात. चैतन्य हा मागच्या बाजूने जाणार असतो तर अर्जुन हा लपत छपत पहिला पुढच्या बाजूला येतो आणि मग आता तो त्या गुंडांच्या पुढ्यात येऊन उभा राहिलेला असतो आणि पुढ्यात आल्यावर त्याला समोर दिसतं तर काय, सायलीला त्या गुंडांनी बांधून ठेवलेलं आहे. आता सायलीला ह्या अशा अवस्थेत बघून अर्जुन पूर्णपणे म्हणजे त्याचं अगदी संतुलन हलून जातं. तर सायलीला सुद्धा आता खूप जास्त बरं वाटलेलं असतं की फायनली अर्जुन सर आलेत, आता ते मला इकडनं सोडवतील आणि इकडनं घेऊन जातील. अर्जुन हा त्या गुंडांना म्हणतो की माझ्या बायकोला सोडून द्या. त्याबरोबर ते गुंड म्हणत असतात ए हिरो, निघ इकडनं, उगाचच्या उगाच स्वतःचा जीव गमावण्याच्या पाठी का पडलायस तू? हे बघ, आमच्या मॅडमना जर कळलं ना तर त्या तुला जिवंत सोडणार नाही. अर्जुन म्हणत असतो आता मला तुमची मॅडम कोण आहे ते कळलं ना की मी तिला सोडणार नाही. आणि मग आता अर्जुन हा त्या गुंडांना मारायला सुरुवात करतो, पण त्यातला एक जण हा सायलीकडे येतो आणि सायलीला चाकू उल्लीस धरत म्हणतो की जर तू इथून निघून नाही गेलास ना तर हिचा आम्ही जीव घेऊ. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो हे बघ सोड तिला या सगळ्याच्यामध्ये आणू नको, सोड. त्याबरोबर आता तो गुंड काही ऐकायला तयार नसतो. चैतन्य मागून येतो आणि त्या गुंडाच्या हातातला चाकू खेचतो. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन त्यांना पुन्हा मारायला सुरुवात करतो. चैतन्य पटापट सायलीचे हात पाय तोंड सगळं सोडवतो. मग सायली ही जाऊन अर्जुनच्या मागे उभी राहते. तर आता गुंडांची धुलाई करून अर्जुन हा सायलीला सोडवून तिकडनं घेऊन गेलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.